कर्नाटकला जे 40 वर्षांतर 24 गावाला पाणी मिळायला लागलेलं आहे. कर्नाटकला लोक निघाली होती, काय झालंय आता, निर्णय कसा झालाय? कर्नाटकला जाणारे लोकांचंही रद्द झालेलं समजतंय. हा प्रश्न 40 वर्षाचा नसून पूर्वापार आलेला हा प्रश्न आहे. मंगळवेढा तालुक्यातला दुष्काळी दक्षिणेतला दुष्काळी भाग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुष्काळ जाणवला जातो. आज त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा डिसेंबरपासूनच म्हणजे पावसाळा संपताच लगेच 1-2 महिन्यातच त्या ठिकाणी पिण्याला पाणी टँकरने द्यावं लागतं. अशा परिस्थितीचा हा दक्षिण भागातला दुष्काळी भाग गेल्या कित्येक वर्षापासून या भागाचा मंगळवेढा तालुक्याचा मोठा संघर्ष होता की या भागाला पाणी मिळालं पाहिजे, पिण्याला पाणी मिळालं पाहिजे, शेतीच्या सिंचनाला पाणी मिळालं पाहिजे. ही भावना प्रत्येक मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांची, दक्षिणेतल्या भागातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही प्रामाणिक भावना सर्व लोकांची, या सर्व नागरिकांची होती. आजच्या या दुष्काळी भागामध्ये खरंच एक मोठा दिलासा कालच्या कॅबिनेटमध्ये आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने शब्द दिला, त्यांनी त्या पद्धतीनं कालच्या कॅबिनेटमध्ये 24 गावचा उपसा सिंचन योजना ही योजना कित्येक वर्षापासून प्रतीक्षित होती. आतापर्यंत या योजनेला राजकीय समीकरणामध्ये पाणी हे आग विझवण्याचं स्रोत आहे, पण राजकारणामध्ये हे पाणी हे आग पेटवण्याचं कारण घडलं गेलं. तर या भागामध्ये अनेक राजकीय उठाव झाले, अनेक आंदोलनं, उपोषणं, या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु आतापर्यंत यश आलं नव्हतं. परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल ज्या वेळेला बोललो, या योजनेमध्ये अनेक त्रुटी होत्या. ही योजना होणं म्हणजे खूप अवघड परिस्थिती होती, खूप जिकरीची परिस्थिती होती. गेली 2-3 वर्षे मी त्याचा पाठपुरावा सातत्यानं प्रत्येक वेळेला मुंबईला गेलं का ह्या फाईलचा पाठपुरावा मी केल्याशिवाय कधी थांबत नव्हतो. तर याचा पाठपुरावा आज मी करत होतो. त्या पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने कालच्या कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा यांच्यामुळं कालच्या कॅबिनेटमध्ये या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेवर शिक्कामोर्तब झाला. आणि कालच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला आभार मानायला गेलो तर त्यांनी लगेच सांगितलं की या योजनेचं लगेच टेंडर फ्लॅश करण्याची सुद्धा प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे की कित्येक वर्षापासून, कारण आज बऱ्याच वेळेला या योजनाच्या मंजुऱ्या आल्या, पाणी आलं, लाईन आऊट झाले, सगळ्या ह्या गोष्टी झाल्या. मला टीका टिप्पणी करायची नाही, परंतु या सगळ्या गोष्टीमुळं, या राजकीय समीकरणामुळे आम्हाला मंगळवेढा तालुक्यातल्या लोकांना हे पाणी आल्याशिवाय खरं वाटत नाही. म्हणून मी कुठल्याही प्रसिद्धीच्या किंवा कुठल्याही मार्गाला न लागता या ठिकाणी मी माझं सातत्य कामामधून मी प्रत्येक वेळेला दाखवत गेलोय. आजपर्यंत आपण बघत आला एवढा निधी या मतदारसंघात आणला की आजपर्यंत एवढा निधी कधीही आलेला नव्हता. म्हणजे बोलणं जरी कमी असलं तर काम करून मी जास्त दाखवतोय आणि काम 100% मी करणार. आणि आजच्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचं आज या ठिकाणी टेंडर फ्लॅश होऊन नक्कीच या ठिकाणी या पुढच्या थोड्याच अवधीमध्ये या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचं काम पूर्ण होऊन लोकांच्यापर्यंत पाणी 100% पोहोचेल. आणि 24 गावांच्या ऐवजी 35 गावांचा समावेश झालाय, ती काय प्रकार? खरं म्हणजे 35 गावं वगैरे असं काही नाही. दक्षिणेचा जेवढा जवळजवळ 42 ते 45 गावं आहेत, ही सगळीच गावं दुष्काळाच्या पट्ट्यात आहेत. 35 गावं म्हणत ती 35 गावं होत गेली, परंतु ही 42 ते 45 गावं या दुष्काळाच्या छायेत या ठिकाणी वावरतात. यातील जवळजवळ 18 गावं या म्हैसाळ योजनेखाली येऊन आता त्या ठिकाणी तिथं सिंचन चालू झालेलं आहे. ह्यामध्ये जी 24 गावाची ही जी उपसा सिंचन योजना आहे, या 24 गावामधून सुद्धा अजून या ठिकाणी हे होत असताना मी अजून 2 गावं त्यामध्ये वाढवणार आहे. 2 गावाचं क्षेत्र त्या ठिकाणी वाढवून ते पाणी कशा पद्धतीचं उपलब्ध करायचं, हे पाणी उपलब्ध करून तिथली 2 गावं
नक्कीच यापुढच्या कालावधीत वाढणार आहे. म्हणजे जवळजवळ ही योजना 26 गावाची योजना होणार आहे. तर या योजनेमध्ये जवळजवळ ही 700 कोटीच्या आसपास या योजनेला खर्च येणार आहे. माझ्या मते आता नवीन DSRनं थोडंसं अजून वाढू शकतं, 750-800 कोटीपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. त्याचीही तरतूद फायनान्स, वित्त या सगळ्या डिपार्टमेंटमधून सगळ्या परमिशन आलेले आहेत. स्वतः मी त्या परमिशन बघितलेल्या आहेत, काढलेले आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहे. त्यामुळं मला चिंता वाटत नाही प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीनं. आणि शिवाय या 24 गावाच्या याच्यामधून ही 3 टप्प्यामध्ये योजना होणार आहे. पहिला टप्पा गुंजेगावपासून पाणी उचलून त्या ठिकाणी शेलेवाडी, आंधळगाव याच्यामध्ये पहिला टप्पा होणार आहे. जवळजवळ 1.8 मीटरची व्यासाच्या 2 पाईपलाईन होणार आहेत. त्या पहिल्या टप्प्यापर्यंत येणार आहेत. त्या पहिला टप्पा तिथं होणार आहे. त्या क्षेत्रामधून दुसरा टप्पा लेंडवे चिंचाळे आपला काळा 40 दोंडा हा एक त्या ठिकाणी दुसरा टप्पा होणार आहे. आणि तिसरा टप्पा बोशाच्या वरच्या माळाच्या वरती ज्या उंचीच्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ हा तिसरा टप्पा होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 12,000 हेक्टरच्या आसपास सिंचन होणार आहे. दुसऱ्या टप्प्याला या ठिकाणी साधारणतः 2,500 ते 3,000च्या आसपास क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आणि पहिल्या टप्प्याला सुद्धा जवळजवळ 2,500-3,000 हेक्टर 3-4,000 हेक्टर त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. तर अशा या 3 टप्प्यामध्ये ही योजना होणार आहे. तिन्ही टप्प्याचे टेक्निकल सँक्शन असतील, सगळे सँक्शन या निमित्तानं झालेले आहेत. त्याच्या सगळ्या ज्या काय अटी होत्या, कारण आपण दुसराही प्रश्न विचारणार आहे त्याच्या अगोदरच मी तुम्हाला उत्तर देतो. उपसा सिंचनला म्हणजे लाईटचा वीज बिलाचा प्रश्न असतो, ही सोलरवर असणार आहे का? हे 100% सोलरवरती घेण्याचं या प्रकार आता इस्टिमेट वगैरे सगळं चालू आहे. तर ही योजना या ठिकाणी सोलरवरतीच करायच्या आम्ही 100% प्रयत्नात आहोत. दादा, याआधीही काही लोकप्रतिनिधीकडून मंजुरी मिळाली असं देखील वारंवार सांगण्यात आलं, पण तोच प्रश्न कदाचित परत थंड राहिला. आता त्याच धर्तीवर तसं राहील का काम सुरूच होईल? तुम्ही खरं चांगला प्रश्न विचारला. पण आत्ताच आमच्याच घरात आमचा लहान मुलगा पृथ्वीराज हिने मला प्रश्न केला, जसा आज तुम्ही केला, की बाबा तुम्ही कागद काय दाखवू नका लोकांना, पाणी फक्त आणून द्या. ही भावना आज लहान मुलानं जर व्यक्त केली असेल तर माझ्या जनतेला, कारण मी त्यांच्यात वावरलोय, मला माहीत आहे दुष्काळाच्या वेदना मला माहीत आहेत. तर मी कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या नाहीत. तर आजच्या ह्या योजनेमध्ये ज्या त्रुटी आहेत, कुठलाही कागद वगैरे मी दाखवणार नाही, काही नाही. मी लोकांना 100% पाणीच दाखवणार एवढं या ठिकाणी खात्रीने सांगतो. जे गावे कर्नाटकमध्ये जाणार होते त्या गावांची लोकांची चर्चा आपली काय झाली आहे का त्या संदर्भात? मी ती योजना मंजूर झाल्यानंतर आज सकाळी इथं आलोय. आल्यानंतर बऱ्याच लोकांची मला फोनवर चर्चा झाली की आम्ही या लागलोय. मी त्यांना सांगितलं बाबा उद्या सकाळी 11 वाजता सगळ्यांनाच भेटतो. सकाळी सगळी कधीपर्यंत पाणी बघायला मिळेल? कारण हाही विषय आहे. ही योजना, या योजनेचं आत्ता कॅबिनेटची मंजुरी झाली. आज कॅबिनेटची मंजुरी होताच तात्काळ या योजनेला टेंडरची प्रक्रिया करावी लागते. टेंडरची प्रक्रिया साधारणतः आज टेंडर फ्लॅश जर झालं, टेंडर फ्लॅश झाल्यानंतर या आचारसंहितेच्या काळात वर्क ऑर्डर देता येणार नाही. त्यामुळे हे 2-3 महिने जाणार आहे. या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ही प्रक्रिया सगळी पूर्ण होणार आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली कामाला सुरुवात होईल. कामाचा पिरियड जरी 2 वर्षाचा असला तरी हे काम वर्ष